काय रे, कार बघतोयस का? नाही ग, स्कूटर बघतोय. बाबांसाठी घेता आलीस ती तर. अगं तू. मी इथे मरमर कष्ट करतेय आणि तू फक्त खर्चाचं बघ. बायकोसाठी काही घ्यायला सांगितलं तर त्रास होतो तुला, आणि वडिलांसाठी स्कूटर घ्यायची आहे, आणि ते पण नोकरीचे वांदे असताना सुद्धा. मी मागितले का स्कूटर? सकाळी सकाळी माझ्या नावाने का भांडतात दोघ जण? अहो त्यांचं दोघांचं आपलं आपलं चालू आहे. मी काय लगेच बुक केली नाहीये, फक्त मनातली इच्छा बोलून दाखवली. मनात इच्छा आलीच कशी? का नाही येणार? बाबांची दगदग बघतोय ग मी निशा. बायकोची दगदग नाही दिसत? मी नोकरी करते, घरात काम करते, सगळ्यांची बोलणी ऐकते, ते नाही खटकत तुला? कुठला विषय? तू कुठे नेते? तुम्ही शांत राहा. मग एकमेकांशी बोला ना, एकमेकांना नावं ठेवा ना म्हणा. माझ्या स्कूटरचा विषय का? निशाला ना तर हे बघा, नचीचं पण काहीतरी चुकत असेलच ना. निशाला एकटीला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. आल्यापासून या घरात ती पण ऍडजस्टच करतेय ना. ऍडजस्ट? बांगल्यात नाली राहायला इथं? फक्त मनातली इच्छा बोलून दाखवली, एवढंच. परिस्थिती नाहीये ना, मग बोललास कशाला? बाबांना स्कूटर घ्यायची नसती हौस, आणि त्यात तू देणार आहेस म्हटल्यावर बघायलाच नको. काही पकड माझी. साध्या चाळीतनं फ्लॅट मध्ये आली राहायला. हा, आणि तोरा तर असा आहे की राहू द्या जावई बापू, खाताना उगी चिडचिड नको, अंगाक लागूचा नाही. दररोज असले वाद घरात असले ना तर अंगीत तसंही काही लागत नाही. मी बघते. बघा हे बघ, आता कटकट नको. चुकलो. नाही पण चुकलो बा. अरे रे, काय झालंय? हा, काय झालंय? काय काही झालेलं नाही आई, आणि काही होणारही नाही. हे स्वप्न पाहायची आणि मोडायला सगळेच आहेत. अगं काय असं बोलतेस तू निशा? म्हणजे तुमचं ऑस्ट्रेलियाला जाण्याबद्दल ते सोडून द्या ना आई, ते नशिबात नाहीये म्हणून विसरून गेलीये मी. पण इथं या देशात जरा बऱ्या परिस्थितीत राहता येईल की? किती दिवस अशा 1 BHK मध्ये जगायचं? आम्ही दोघं नवरा बायको कमवते असून सुद्धा किती काटकसर करायची. मलाही वाटतं आमचं स्वतःचं वेगळं घर असावं, आणि यात काही चूक नाहीये नची. बघ निशा, मी तिचं बरोबर आहे. प्रत्येक मुलीची आपल्या संसाराबद्दल, घराबद्दल काही स्वप्न असतात, तशी निशाची पण आहेत, आणि तिच्या दृष्टीने ती बरोबर आहे. बघ, आई नाही पटतंय. हो, पटतंय मला. तू जो विचार करतेस तो बरोबर आहे बेटा. मी तुझ्या एवढे होते ना, लग्न होऊन या घरात आले तर अशीच स्वप्न घेऊन आले होते. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी स्वप्नांच्या मागे धावले तर नाती सगळी दुरावतील, माझ्यापासून दूर जातील. म्हणजे धावणं शक्यच नव्हतं असं नाहीये. मी नाती निवडली. आता मी जी चूक केली ती तू करू नकोस. आई अगं नाही, म्हणजे नाती निवडण्याची नाही बेटा, सुवर्ण मध्ये साधायचा प्रयत्न सुद्धा नाही करायचा, ही चूक. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?